चर्चा झाली। राज्यामध्ये पीक विमा योजना राबवण्यात येत असून या मागील 9 वर्षांमध्ये साधारणतः 37,500 कोटीपेक्षा जास्त नुकसान भरपाई अध्यक्ष महोदय माझ्या शेतकरी बांधवांना देण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय पीक विमा योजना राबवताना मागील येणाऱ्या अडचणी व अनेक तक्रारी लक्षात घेता शेतकऱ्यांच्या हितासाठी उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वी घेण्यात आलेला आहे। खरीप हंगाम 2025-26 राज्यात उत्पादनावर म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यात येत आहे। त्या अनुषंगाने नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी कारवाई अध्यक्ष महोदय प्रगतीपथावर आहे। राज्यात बीड पॅटर्न 80-110 मॉडेलवर आधारित पीक विमा योजना राबवण्यात येत असून त्यात विमा कंपन्यांच्या नफ्यावर विमा हप्त्याच्या तुलनेत 20% पर्यंत निर्बंध घातलेले आहेत। त्यामुळे विमा कंपन्या अवाजवी नफा मिळवू शकत नाहीत। अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती वन्य प्राण्यामुळे होणाऱ्या पीक नुकसानाची भरपाई देणे अनेक सदस्यांनी मला वाटतं हा प्रश्न मांडला होता। वन्य प्राण्यामुळे आव्हाड साहेब वन्य प्राण्यामुळे होणाऱ्या पीक नुकसानाची भरपाई देणे तसे पूर व अतिवृष्टीमुळे भात पिकाचे क्षेत्र जलमय होऊन नुकसान झाल्यास पूर्वी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसान भरपाई देण्याची तरतूद यापूर्वी नव्हती, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नव्हती। परंतु केंद्र शासनाने नुकतेच 18/11/2025 रोजी पत्रान्वये सदर बाबी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय हा अध्यक्ष महोदय घेतलेला आहे। तर मी केंद्राचं पण निश्चित प्रकारे ते केंद्राचे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि त्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून सविस्तर मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार या बाबतीमध्ये पुढील कारवाई अध्यक्ष महोदय करण्यात येईल। अध्यक्ष महोदय, आपल्याला माहित आहे की खरीप 2025 मध्ये काही ठिकाणी या राज्यामध्ये खूप मोठा अवकाळी पाऊस झाला। अवकाळी अतिवृष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली। विविध ठिकाणी शेती पिकाचं तसेच फळबागा भाजीपाला पिके नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झाले होते। याशिवाय काही ठिकाणी शेतीतील मगाशी बऱ्याच सदस्यांनी सांगितलं माती वाहून गेली, माती खरडून गेली, इलेक्ट्रिक मोटार पंप असतील, पोल तारा वाहून गेल्या, घरात पाणी शिरलं, घरे पडली, गोटे व जनावरे रस्ते पुलांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळे अध्यक्ष महोदय राज्याचं नुकसान झालं। आणि एवढं मोठं नुकसान झालं, माझा बळीराजा हा माझा शेतकरी अडचणीत आला होता। या माझ्या बळीराजाला मदत करण्यासाठी या माझ्या बळीराजाला कुठेतरी आर्थिक पाठिंबा देण्यासाठी आर्थिक त्याला हातभार लावण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आम्हा सर्वांना सर्व मंत्र्यांना आदेश दिले। जिथं जिथं नुकसान झालं तिथल्या पालकमंत्री असतील मंत्री असतील यांनी प्रत्येकाने घरोघरी जाऊन बांधावरती जाऊन माझ्या शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानाची पाहणी केली, शेतकऱ्यांचं दुःख पाहिलं। अक्षरशः काही शेतकऱ्यांचं काही शिल्लक राहिलं नव्हतं आणि